नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विकास कामं सुरू आहेत, मात्र गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे सगळ्याच यंत्रणेचं दुर्लक्ष होत आहे। रामकुंडपासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावरती पाणवलेंनी संपूर्ण गोदापात्र हे व्यापले। राज्याचे मुख्य सचिव 3 दिवस नाशिकमध्ये होते। साधू संतांची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती 2 दिवस बैठकही झाली। ज्या गोदावरीमुळे कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय त्याकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात सध्या कुंभमेळ्याची कामं जोरदार सुरू आहे। सर्व ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, रस्त्यांची विकास कामं होत आहे, पाईपलाईनची कामं होत आहेत। मात्र ज्या गोदावरी नदीच्या मुळे नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, ज्या गोदावरी नदीमध्ये अमृत स्नान केलं जातं, त्या गोदावरीची अवस्था अत्यंत दयनीय आहे। संपूर्णपणे पानवेलींनी आणि प्रदूषणाने गोदामाईला विळखा घातलेला आहे। इतक्या मोठ्यावर पानवेली हे पहिल्यांदा रामकुंड परिसरामध्ये जमा झालेलं आहे आयुष्यात। म्हणजे 12-15 वर्षापासून जेव्हापासून प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आलाय तेव्हापासून। आता नुकतेच चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट दौरा करून गेले कुंभमेळ्याच्या निमित्ताने। वास्तविक दौरा इथं त्यांनी केला पाहिजे होता, तर कळल या गोदावरी नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी, स्नानविधीसाठी, पापकशालांसाठी लोक येणार आहे। त्याच गोदावरीची दुरवस्था आहे। साधू संतांचं जे राष्ट्रीय संमेलन झालं जे नाशिकमध्ये, त्यापैकी आम्हाला दुःखाने सांगावं लागतं ते आमच्यासाठी परमपूज्य नाही, त्या परमपूज्य साधू संत महंतांनी इथं लक्ष घालावं आणि गोदावरी नदी कशी पाणवेली मुक्त, प्रदूषण मुक्त होईल त्यासाठी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आणि सर्वात मोठं म्हणजे हायकोर्टाचे अनेक निर्देश, अनेक आदेश असून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज होताना दिसत नाही। सर्व कागदोपत्री आणि कागदी घोडे नाचवायचे काम आहे। एक थेंबर सुद्धा पाणी इथे दिसत नाही। आपण बघतोय सगळीकडे हिरवळ आणि हिरवळ आहे, ही पानवेली आहे। याचा अर्थ गोदावरीचं पाणी हे पिण्यालायक काय, हातपाय धुण्यालायक देखील नाहीये। त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे आणि गोदावरीची प्रदूषणापासून मुक्तता केली पाहिजे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.